कच्च्या आलूचा नाश्ता तयार करण्यासाठी एक मोठ्या साईजचा कच्च्या आलूचा बारीक किस करून घेतला. तो पाण्यामध्ये ठेवून घेतला म्हणजे काळा पडणार नाही. गॅसवरती आपण एक कढई ठेवून घेतली. त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी भरून शेंगदाणे घालून घेतले आणि हलकेसे डॉट पडेपर्यंत हे शेंगदाणे आपण भाजून घेऊ. शेंगदाण्यांना छान डॉट्स पडले. आता हे शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि गॅसवरती परत तीच कढई ठेवून त्यामध्ये आता आपण ही अर्धी वाटी भरून चण्याची डाळ भाजून घेऊ. चण्याची डाळ आपण चटणीसाठी भाजून घेत आहोत, म्हणजे शेंगदाणे थंड होईपर्यंत इकडे आपली चण्याची डाळसुद्धा भाजून होते. डाळीला हलकेसे डॉट पडले की त्यामध्ये लगेच आपल्याला घालून घ्यायचे सुक्या खोबऱ्याचे 4 ते 5 तुकडे आणि ते सुद्धा आपल्याला हलकेसे 2 मिनटं परतवून घ्यायचे. मूठभर शेंगदाणे टाकून हे सगळं मस्त खमंग आपण 1 ते 2 मिनटं परतवून घेऊ. सगळं छान परतल्या गेलेलं आहे. आता गॅस बंद करून हे साहित्य पूर्णपणे आपण गार करून घेऊ. आपले शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता मिक्सरच्या चटणी पॉटमध्ये घालून घेऊ. 15 ते 20 असे कढीपत्त्याचे पानं घालून घेऊ. 2 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 लसूण पाकळ्या, थोड्याशा कोथिंबिरीचे कोळ्या काड्या घालून घेतल्या. 2-3 छोटे अद्रकाचे तुकडे घालून हे आपण जाडसर मिक्सरमधून वाटून घेऊ. असं हे जाडसर वाटलेलं सगळं आपण मिक्सर एका बाउलमध्ये काढून घेऊ. किसून घेतलेला बटाटा असा पिळून यामध्ये घालून घ्यायचा. एक मोठ्या साईजचा कांदा असा स्लाइसमध्ये कापून घेतला, तो घालून घेतला. बारीक कापून घेतलेले कढीपत्त्याची पानं घालून यामध्ये 1 मूठ भरून कोथिंबीर घालून घेतली. बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये 1 वाटी भरून तांदळाचं पीठ घालून घेतलं. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी आपण यामध्ये घालून घेऊ आणि एक घट्टसं डो इथे तयार करून घेऊ. खूप जास्त पाणी घालायचं नाही या बॅटरला. बघा, अगदी थोडंसंच पाणी घातलं तरीही इथे मला पाणी जास्त वाटत आहे, तर आणखी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालून घेऊ, मिक्स करून घेऊ आणि याचा एक गोळा तयार करून घेतला. चवीनुसार मीठ घालून घेतलं, व्यवस्थित मिक्स करून घेतला. पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे भरून बेसन घालून घेतलं. बेसनसुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. सर्व एक व्यवस्थित मिक्स करून हे आता आपण हलकंसं मुरायला ठेवून देऊ. तेथपर्यंत चटणी वाटून घेऊ. चटणी तयार करण्यासाठी परत तेच आपण इथे चटणी पॉट घेतला. आता त्यामध्ये हे सगळं थंड झालेलं साहित्य घालून घेतलं. थोडेसे अद्रकाचे तुकडे, 2 लसूण पाकळ्या, 2 चमचे दही, आवडत असेल तर दही घाला, नाहीतर साधं पाणी घालून ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे. त्यापूर्वी त्यामध्ये अशा 2 कोळ्या कढीपत्त्याच्या काड्या घालून घ्यायच्या आणि 2 हिरव्या मिरच्या घालून आपल्याला चवीपुरतं यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि झाकण लावून रवा हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आणि हे बघा, छान चटणी आपली इथे वाटून झालेली आहे. आता ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. मिक्सरचा पॉट विसळून थोडंसं पाणी आपण यामध्ये घालून घेतलं. 1 पाव चमचा भरून साखर घालून घेतली आणि हे सगळं आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं. आता यासाठी लागणारा आपण तडका तयार करून घेऊ. तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेतली, 1 पाव चमचा जिरं, 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं घालून ती गरमागरम फोडणी आपण यावरती घालून घेतली आणि चमच्याच्या साहाय्याने तडका चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. इथे आपली ही नाश्त्यासोबत खायला लागणारी मस्त चमचमीत चटणी तयार झालेली आहे. चला तर मग आता आपण नाश्ता तयार करून घेऊ. नाश्ता तयार करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवून घेतली. त्यामध्ये तेल घालून घेतलं आणि तेल इथे आपण मीडियम तापवून घेतलं. आता हाताच्या साहाय्याने सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला याचे ज्याप्रमाणे आपण मेदूवडे करतो ना, अगदी तसेच वडे तयार करून घ्यायचे आहे. बघा, हातावरती गोल गोळा तयार करून घ्यायचा. त्यानंतर त्याला असा गोल शेप देऊन द्यायचा आणि त्यानंतर अंगठ्याच्या साहाय्याने मध्ये होल करून गरम तेलामध्ये हे वडे सोडून घ्यायचे. हा तयार वडा आता मी तेलामध्ये घालून घेते. अशाच पद्धतीने आता इथे आपण कढईत बसतील तेवढे वडे घालून घ्यायचे. वरच्या साईडनी किंवा हलकेसे कडक होईपर्यंत हे वडे तेलामध्ये असेच राहू द्यायचे. आता 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. आपले वडे हलकेसे कडक झालेले आहेत. आता झाऱ्याच्या साहाय्याने हे वडे आपण पलटवून घेऊ आणि मस्त सोनेरी रंगावरती येईपर्यंत दोनही बाजूनी अलटीपलटी करून तळून घेऊ. आणि हे बघा, इथे आपल्या या वड्यांना खूप छान कलर आलेला आहे. मस्त सोनेरी रंगावरती हे वडे तळल्या गेलेले आहेत. असे हे तयार वडे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आपण इथे
दुसरी बॅचसुद्धा तळून घेऊ. 1.5 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 मोठा कच्च्या बटाट्यापासून इथे 9 ते 10 मध्यम आकाराचे वडे तयार झालेले आहेत. हे वडे खायला अतिशय टेस्टी लागतात. एकदा करून बघा. चटणीसोबत तर खूपच छान लागतात. चला तर मग आता हे वडे कसे झाले ते बघूया. आणि बघा मस्त कुरकुरीत, वरून क्रंची आणि आतून सॉफ्ट, मस्त जाळीदार वडे तयार झालेले आहेत. कमी तेलामध्ये तयार होतात. कुठलेही डाळ भिजत घालायचे नाही. कुठलंही प्रिपरेशन न करता अगदी झटपट हे वडे आपण नाश्त्यासाठी तयार करू शकतो. खायला तर अतिशय टेस्टी लागतात. एकदा करून बघा. कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.